जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा शेवटचा उमेदवारी अर्ज भरण्याची जी तारीख होती 22 तारखेपासून वेनगाव जिल्हा परिषद वार्डामध्ये 14, 28 आणि 28 पंचायत समिती, बीड पंचायत समितीचा वार्ड यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि RPI या महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद गट 14 यासाठी संगीताताई वसंत वाघमारे या जिल्हा परिषदच्या उमेदवार धनुष्यबाणावरती लढत आहेत। त्याचप्रमाणे 28 पंचायत समिती गण बीड सोयराबाई प्रमोद सुर्वे यासुद्धा धनुष्यबाणाच्या निशाणीवरती लढत आहेत। वास्तविक पाहता या पंचायत समितीच्या गणामध्ये 5 ग्रामपंचायती येत आहेत आणि जिल्हा परिषदच्या वार्डामध्ये वेनगाव पंचायत समितीला पलीकडे 6 ग्रामपंचायती त्या ठिकाणी आहेत। वेनगाव पंचायत समितीमध्ये सुद्धा ॲडव्होकेट श्वेता प्रसाद थुर्वे यासुद्धा त्या ठिकाणी धनुष्यबाणावरती लढत आहेत। म्हणजे या जिल्हा परिषदच्या गटामधील 2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद या निवडणुकीला आम्ही 22 तारखेपासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे। जवळजवळ प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आमचा दौरा आता गाठीभेटी सुरू आहेत आणि प्रत्येक पंचायत समिती आम्ही स्वतंत्र पलीकडे आमची एक टीम काम करते, अलीकडे एक आमची टीम काम करते आणि आमचा प्रचार म्हणजे घरोघरी जाऊन आम्ही गाठीभेटी घेत आहेत। या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने आम्ही विकास कामाच्या जोरावरती जिल्हा परिषद गटाचा उमेदवार आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार म्हणजे या गटामध्ये तिन्ही उमेदवार जे आहेत, पलीकडे सुद्धा 2 मतदान होणार आहे, या पलीकडे अलीकडे सुद्धा 2 मतदान होणार आहेत आणि तिन्ही उमेदवारांना धनुष्यबाण निशाणी आहे। विशेषतः म्हणजे या जिल्हा परिषदच्या गटामध्ये किंबहुना या मतदारसंघामध्ये लाडक्या बहिणींचा प्रतिसाद आम्हाला जास्त आहे। ज्या घरांच्यामध्ये आम्ही जातो त्या ठिकाणी लाडकी बहीण जी योजना आहे ती अद्याप काय बंद झालेली नाही आहे। आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जी सुरू केलेली लाडकी बहीण योजना आहे, लाडकी बहीण योजना आता जरी पुन्हा सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून ते भार एकनाथजी शिंदे साहेब सांभाळत आहेत, तर लाडकी बहीण योजना जी सुरू आहे त्यामुळे महिलांच्यामध्ये प्रचंड प्रचारामध्ये फिरत असताना जो उत्साह जाणवतो, परंतु त्याच्यावर अवलंबून न राहता संपूर्ण जिल्हा परिषदच्या जवळजवळ 34 ते 35 मतदान केंद्रावरती आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या माध्यमातून भरीव असा विकास निधी या ठिकाणी आलेला आहे। आता या विकास निधी बाबतीमध्ये या जिल्हा परिषदच्या वार्डामध्ये आता सध्या सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजना ज्या आहेत आणि ज्या प्रगतीपथावरती असलेल्या आहेत आणि ज्या पूर्ण झालेल्या आहेत त्या नळ पाणी पुरवठा योजना शेवटी बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक प्रश्न काय असतात, रस्त्याचे प्रश्न असतात, पुलाचे असतात, पाण्याचे प्रश्न असतात, सभागृहाचे प्रश्न असतात, घरकुलांचे प्रश्न असतात आणि व्यक्तिगत जो लाभ लाभार्थ्यांना जो मिळाला पाहिजे तो सुद्धा लाभ या ठिकाणी अलीकडच्या 5-10 वर्षाच्या कालखंडामध्ये किंबहुना 5 वर्षामध्ये आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या माध्यमातून बराचसा निधी या जिल्हा परिषदच्या गटामध्ये या ठिकाणी झालेला आहे। आज आम्ही ज्या ठिकाणी प्रचार करतोय बीड वार्डामध्ये, या वार्डामध्ये मोयलीच्या पुलापासून तर बीड गावापर्यंतचा रस्ता आमदार साहेबांच्या माध्यमातून झाला आहे। या गावात असणारे दोन्ही सभागृह, मग खालचेलीचं गणेश मंदिर असेल किंवा वरचेलीचं हे हनुमान मंदिर असेल, या दोन्ही सभागृहांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी निधी मिळालेला आहे। अशी अनेक कामं गावामधली छोटी मोठी असतील, अशी सभागृहांची कामं असेल, रस्त्यांची कामं असतील, आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत। आज आपण जर बघितलं तर या जिल्हा परिषदच्या गटामधील अनेक रस्ते पूर्वी जिल्हा परिषदच्या मालकीचे होते, ते जिल्हा परिषदच्या मालकीचे रस्ते आपण जर बघितलं तर पोसरी असेल, आरवंत असेल, सालोक असेल, हा रस्तासुद्धा सार्वजनिक बांधकामकडे वर्ग केला आणि तो PWDच्या मालकीचा रस्ता आता झालेला आहे। विशेषतः म्हणजे कर्जत कोंदिवडा रस्ता असेल, खांडपे सांडशी रस्ता असेल, सांडशी साल्पा असेल, साल्पा कोंदिवडा असेल आणि मुक्प
मोहिली मार्गे बीड मार्गे जो आवळसला जाणारा रस्ता आहे, हा पूर्वी जिल्हा परिषदेच्या मालकीचा रस्ता होता, तो सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून तो आता PWDच्या ताब्यात गेलेले आहेत. म्हणजे आज जी काही विकास कामं जे दिसत आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, मग पळसदरी असेल, शिरशे ग्रामपंचायत असेल, बीड ग्रामपंचायत असेल, खांडपे असतील, कोंदिवडे असेल, आवळसला गेली अनेक वर्षाची मागणी होती, नदीला पूल नव्हता, गैरसोय होते नागरिकांची, तो आमदार साहेबांच्या माध्यमातून पूल झाला. खांडपा कोंदिवड्याला त्या पुलाची अरुंदपणा होता, तो सुद्धा नादुरुस्त झालेला पूल होता, तो सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून झाला. आणि आता जी सगळी कॉन्क्रीट रस्त्याची जी कामं सुरू आहेत ती सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून सुरू आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल, आणि जी काही छोटी मोठी जी कामं सुरू जी आहेत प्रत्येक गावामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत. विशेषतः म्हणजे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या सार्वत्रिक ज्या निवडणुका आहेत त्या लोकांच्या ज्वलंत विचारांच्या आणि त्यांच्या गरजेच्या गोष्टी आहेत आणि त्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण होत असतात. मला खात्री आहे की ज्याप्रमाणे लोकांनी, नागरिकांनी लोकसभेला खासदारांना निवडून दिलं, विधानसभेला आमदार साहेबांना निवडून दिलं, आज महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर महानगरपालिकेच्या निवडणूक होऊन गेल्या, नगर परिषदेच्या निवडणुका होऊन गेल्या. विशेषतः म्हणजे हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जर कोण पुढे नेत असेल ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे पुढे घेऊन जातात. आज आपण जर बघितलं प्रत्येक घरामध्ये टेलिव्हिजन टी व्ही आहे, टी व्हीच्या माध्यमातून लोकांना माहिती आहे शिंदेसाहेब काय बोलत आहेत, शिंदेसाहेबांच्या पाठीमागं महाराष्ट्र कसा आहे आणि शिवसेना कशी निवडून येते. आज जर बघितलं तर भारतीय जनता पक्ष या देशामध्ये, या राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष आहे आणि या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खालोखाल जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे विचार नेणारा ही शिवसेना आहे, ही 2 नंबरची आहे. आणि मला खात्री आहे की या रायगड जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा झेंडा हा फडकणार आहे, पंचायत समितीवरती शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे. तर इथली सुज्ञ नागरिक पुन्हा एकदा धनुष्यबाणाचा उमेदवार या ठिकाणी निवडून पाठवून पुन्हा एकदा पंचायत समितीमध्ये या विभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या सोयराताई प्रमोद सुर्वे असतील, संगीताताई वसंत पवार असतील, या पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर निवडून जाणार. कारण आज आपण जर बघितलं तर नागरिकांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे, लोक बोलत नाहीत, दबावाखाली आहेत आणि लोकांच्या भावना आम्ही ओळखू शकतो. जरी काही लोक त्या ठिकाणी बोलत नसले तरी मतदानाच्या माध्यमातून 7 तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन सोयराबाईंना एक मतदान करतील, संगीताताईला पण धनुष्यबाणाला मतदान करतील आणि दोन्ही उमेदवारांना प्रचंड असं मताधिक्याने निवडून देतील. त्याबद्दल माझ्या मनामध्ये तिलमात्र शंका नाही.